कृष्ण हरी मंडळी, शुभ सकाळ सर्वांना. तर आज आपला स्वयंपाक करायला चालू आहे. तर आज आपल्याला छान छान जरा बनविले खायला. आज आपल्याला आळूची पानं बनवायची. तर गावरान पानं आहेत बरं का एवढे. आणि यासाठी पीठ कालवून घेतलंय. ह्याच्यात पीठ आहे का ना, ज्वारीचं आणि गव्हाचं पीठ घेतले. डाळीचं पीठ कारभारला खायचं नाही, त्याच्यामुळे हे दोन पिठाचे बी चांगलं लागतं. तर हिरवी मिरची, जिरी आणि ओवा, लसूण पण टाकलेलं नाही बरं का, तरी पण एक नंबर पानं होतात. आणि ते चुलीवर करायचे. आणि कढी पण बनवायची. त्यासाठी चिंच पण अशा शिजू घातल्या. आता चिंचा शिजल्यात तर ह्याची पण फोडणी द्यायची. आता हे पीठ चांगलं कालवून घ्यायचं. जास्त जास्त पातळ बनवायचं नाही, घट्ट पीठ बनवायचं आणि जास्त पीठ लावायचं. त्यासाठी पानं छान लागते. तर आता हे शिजल्या तर बघा चिंचा. तर आता ह्याला आहे का ना चांगलं बारीक करून घ्यायचं. आणि हे बघा असं शिजल्या तर असं चुरायचं सगळ्या आणि ह्यातलं काढून टाकायचं शिजलेलं. नुसतं पाणी पाणी घ्यायचं, असं कालवायचं सगळ्या. पाणी ओतायचं, पोळत जरा गरम आहे. कवळ्या चिंचाची कढी अशी छान लागते. कढी, भात आणि शिरा एकच नंबर. आणि ती बी चुलीवर हे अशा शिजल्या हे काढून घ्यायचे आपल्याला ह्यातलं. बघा ते कढी आहे का ना, आता पाणी करून घेतलं त्याचं, ते चिंचाचं टाकून दिलं. आणि ह्याच्यामध्ये थोडं शेंगदाण्याचं कूट टाकायचं आणि थोडंसं ज्वारीचं पीठ टाकायचं. कारण म्हणजे मग थोडी घट होती, जास्त पातळ होत नाही कढी. ह्यासाठी हिरव्या मिरच्या कुठून घेतल्यात. चला आता कढई चुलीवर किरण टाकू. आता दिली फोडणी आता कढीला. बघा कलर पण किती छान आलाय. तर आता आळूची पानं बनवायची. बघा किती कलर मस्त आला. हळद टाकली, हिरव्या मिरच्याची कढी बनवली कवळ्या चिंचाची. तर थोडं पीठ टाकायचं आणि शेंगदाण्याचं कूट टाकायचं थोडंसं. आणि लय जास्त पातळ बनवायचं नाही, म्हणजे थोडीशी मध्यम असली का प्यायला पण झणझणीत वाटते बघा. तर आता थोडी पिऊन पण बघायची कशी झाली ती. थोडीच बघते बरं का. बघा मंडळी, आता असं पीठ लावायची, पानं भरवून घ्यायची आणि बघा अशी धुवून घ्यायची बरं का स्वच्छ पानं. आणि अशी गावरान पानं येतात, ती चरचर अजिबात करीत नाहीत बरं का पानं. त्यासाठी लय मोठं पीठ लावायचं, असं जास्त पीठ भरवायचं म्हणजे पान छान लागतं जास्त पीठ भरवल्यावर. बघा असं असं घडी घालायची याची. लय जास्त बारीक घडी घालायची नाही. ते असं झालं का बघा, हे असं पान भरवलं. ही अशी घडी घालायची आणि कमी ह्याच्यावरच भाजायची, म्हणजे एकदम छान लागते. तर ते काय होते, कुणी कुणी आळू वडी पण बनवतात उकडून पानं पुन्हा तळायची. ती काय होते, जास्त तेल राहतं त्यामुळे आम्ही जास्त तेलकट करत नाही. तर अशी आपली चुलीवर भाजली का तव्यावर ती एकदम चांगली लागते. भाकरी बरं खायला छान लागते. त्यात आपापली आवड असते, त्यामुळे बनवते तळून पण आम्हाला तर जास्त अशीच आवडते, त्यामुळे आम्ही अशीच बनवत असतो. ते टाकायचं आणि पुन्हा मग ही पानं अशी कडाने ठेवायची. माझा हात भरलेला आहे घरचा, त्यामुळे मी हेच पानं ठेवते. ते अशी ठेवायची तव्यावर बघा. म्हणजे आपण दुसरी पानं भरू तर एकदम कमी हारावर भाजून निघते. तर इकडे भरवायला चालू होते पण उरकत आहे पण पटकन. हे पाणी जास्त आहे आमच्या आळूच्या पानाला, त्यामुळे जास्त मोठाली पानं झाले. ते गावरान नाही. तर ते पांढऱ्या देठाची पानं जास्त चरचर करतात, ते जास्त चरचर करीत नाहीत. तेल टाकायचं थोडं थोडं ह्याच्यावर आणि कमी जाळावरच भाजायची बरं का, म्हणजे मग एकदम चांगली भाजून निघतात. आतलं पीठ वगैरे सगळं चांगलं भाजते. आता आपलं कढी झाली, भात झालाय, भाकरी झाली. शेवटला तुम्हाला ताटच दाखवतो. आज मस्त जेवण बनवलंय आणि जायचंय शेतामध्ये. या सोयाबीनची रानं याचायची सगळी कामं चालू आहेत. कांदे खुरपायला सगळीच कामं आली ती. पटकन उरकून जायचं. पण खायचं तरी कधी, सारखं काम तर काय 12 महिने चालूच आहे. पण पोटाला खायला पण कधी कधी बनवावं लागतंय थोडं. तर सगळी गेले ती कामाला. मला आता मीच महागातून जाते. ही पांढऱ्या पानाचं ही चरचर करतं पान जरा, त्यासाठी आहे का ना ही पानं जास्त नाही वापर करायची. आणि आळूची पानं जास्त खाल्लेली पोटाला पण चांगली असते बरं का. कुणाला मुतखडा काही असलं ना तर ती पानं खाल्लेली चांगली असते. तर पुन्हा बरेच आणि कशाला पानं डोळ्याला पण चांगली असते ती खाल्लेली. कोणत्या पण आजारावर चांगलं पान आहे. त्यासाठी माणसानं आवर्जून आठवड्यातून कधी एकदा तरी पानं खावं. आता भाकरी करायला सुरुवात आहे. तर बघा ही छोट्या छोट्या कशाला केल्यात माहितीये का, तर ही पहिली असते चुलीला आणि दुसरा घास गाईला आणि पुन्हा आपल्याला भाकरी शेवटची भाकर कुत्र्याला. तर असा नियमच आहे भाकरी करायला बसल्याची पहिल्यांदा. तरी पहिली परंपरा आहे. पण आता इथून पुढे कोण पाळतात का नाही. तर आता मस्त चुलीवर भाकरी बनवायला ज्वारीच्या.
आणि कढी बनवून झाली आणि पानं पण भरवायची राहिली आता. तर आता चालू आहे. पण आणि रानात जायचंय लवकर. बघा मंडळी, झालं आपलं कढी, आळूची पानं, भात आणि ज्वारीची भाकरी. तर बघा आहे का. तर आता पान पण खाऊन बघायचंय आणि चांगलं झालंय. आणि कढी बघा, कढी पण थोडी पिऊन बघतो. हिरव्या चिंचाची कढी.